या 16 वर्षांच्या चारुदत्त थोरातनं आतापर्यंत लोकांना चकित करणारे ग्रंथ लिहून काढले आहेत. बरं, त्याचा लिहिण्याचा वेग बघून तो विचार कधी करतो, पाठांतर कधी करतो आणि लिहितो कधी, असा विचार पाहणाऱ्यालाही पडावा. चारुदत्तनं आतापर्यंत सकलामृत ग्रंथ, सुमनामृत ग्रंथ, अशोकामृत ग्रंथ, जीवनवेद ग्रंथ, व्यथा ग्रंथ, चिंतन ग्रंथ, ब्रह्मवेद ग्रंथ, दत्तात्रय ग्रंथ आदी ग्रंथ लिहून काढले आहेत. तर सद्गुरु चक्र, शतसुख चक्र, अज्ञानम चक्र, तुलाश्रम चक्र, कर्मयोग चक्र अशा चक्रांची निर्मिती केली आहे. त्यामुळे चारुदत्तच्या या सगळ्या गोष्टींना चमत्कार म्हणावा का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस अशी जरी ओवी असली तरी नाशिकच्या चारुदत्तनं मात्र आता याही पुढचा प्रवास जो आहे तो त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून सुरू केलाय. चारुदत्ताचं संपूर्ण घर म्हणजे ज्ञानाचं एक मोठं भंडार झालंय.